दातांचा दवाखाना खरं तर सरळगावला इशे या उद्घाटनाला मी खरं तर येऊ शकलो नाही, परंतु अभय भाऊ अत्यंत माझा जवळचा मित्र आणि म्हणून त्यांचा मुंबईवरून सकाळीपासून 7-8 डॉक्टर साहेब मला फोन करले आणि म्हणून अभय भाऊचा एवढं माझं प्रेम आहे की या दवाखान्याच्या उद्घाटनाला सरळगावला मला कधी झालं होतं ना हा मला बोलावलं होतं पण मी पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु अगदी दवाखाना अगदी खुशी तुमचं नाव काय लागलं? गौरव विषय. खरं तर गौरव विषय डॉक्टर साहेब आहे दातांचे. मी माझे पण तपासणी केली आणि माझे दात ओके म्हणजे मी मटण खाऊ शकतो खुशी खरं तर हा दवाखाना या ठिकाणी सरळ गावामध्ये आहे आणि म्हणून मी कोकण वासी आहे. कोकणामध्ये म्हटलं तर माझे फार प्रेम आहे आणि अगदी म्हशाचा बाजार असेल, सरळ गावचा बोंबील सुकट असेल, या प्रत्येक ठिकाणी येत असताना या कोकणातले सगळी मंडळी मी डॉक्टर साहेब व्यक्त करतो. तुम्ही 2 वेळा आम्हाला बोलायला आले पण आमची खरेदीमुळं आम्ही थोडासा लेट झालो. हे आमचे सरपंच आहेत, ते बघून आहेत, मनोहर आहेत, ही सगळी माझी मंडळी प्रेमाची आहे म्हणून अशा प्रकारचं तुमच्या दवाखान्याला भेट दिलं. खरं तर यांना अभय भाऊ दवाखाना खूप सुंदर आहे, गर्दी खूप होती. डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही खरं तर खुशी पाहणी केले. माझ्या पण दाताची चौकशी केली, वारी दात केले म्हणजे मी मशा किती मटण खाऊ शकतो तर अगदी दवाखाना सुंदर आहे आणि तुम्हाला फोनवरच शुभेच्छा अभय भाऊ. आणि एक चांगल्या प्रकारचं हे दवाखाना या ठिकाणी आहे एका मित्राचा आणि कधी अडचण आल्यास नक्कीच फोन करा. अगदी खुशी म्हणजे समजायला मी उद्घाटनच केलं असं समजून करा आणि परत कधी अडचण येऊ द्या. धन्यवाद. खुशी